आदित्य, प्रॉब्लेम नंबर 8 आहे. ठीक आहे, काल आपण 7 केला. आदित्य कीप्स हिज बुक ऑन अ सिंगल एंट्री सिस्टम अँड फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज डिस्क्लोज. ओके, पहिलं रेग्युलर ज्या पद्धतीने तुम्हाला हे देतात, असेट्सचा आणि लॅबिलिटीचा, ओपनिंगचा आणि क्लोजिंगचा बॅलन्स. ओके, तर तो तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, 2016 ओपनिंग आहे आणि 2017 हे आपलं क्लोजिंग आहे. त्याच्यानंतर याच्या खाली ऍडजस्टमेंट आहेत. काही ऍडजस्टमेंट महत्वाच्या आहेत. जरा बघा, थोड्याशा वेगळ्या जरी लँग्वेजमध्ये दिल्या तरी आपल्याला समजते की आता ते नेमकं काय आहे, म्हणजे अकाउंटिंगचे टर्म काय आहे. पहिलं बघा, महत्वाची ऍडजस्टमेंट आहे. फर्स्ट, आदित्य ट्रान्सफर्ड ₹150. आता इथं बघा, हे पैसे आहे रुपीज फॉर्म मध्ये, ₹150 इच मंथ फॉर द फर्स्ट हाफ इयर. ओके, अँड ₹200 इच मंथ फॉर दी remaining period from the business to his private banking account by way of drawings, and took away 300 of goods of personal use. ड्रॉइंग दिले, त्याने काय दिलंय इथे तुम्हाला, ड्रॉइंग दिले. पण ड्रॉइंग देत असताना ड्रॉइंग कसं दिलंय, तर पहिली गोष्ट बघा काय सांगितलंय, ट्रान्सफर्ड ₹150 फॉर पर मंथ, 150 इच मंथ फॉर फर्स्ट हाफ इयर. म्हणजे त्या माणसानं काय केलं की जे आपलं आर्थिक वर्ष आहे, एका वर्षामध्ये टोटल महिने किती असतात, 12. बरोबर, 12 महिन्यापैकी पहिला त्यानं 6 महिन्यासाठी महिन्याला किती रुपये ट्रान्सफर केले बघा, ₹150. म्हणजे इथं तुम्ही पहिल्यांदा असं बघाल की त्याचे कॅश मधले जे ड्रॉइंग्स आहेत त्यामध्ये पहिल्या 6 महिन्यासाठी त्यानं ₹150 ट्रान्सफर केले. म्हणजे हे गुणिले किती महिने केले पाहिजे, पर मंथ आहे म्हटल्यावर हे गुणिले 6 महिने. ओके, 15 संग 90. ओके, आणि हे वरचा एक 0, म्हणजे त्यानं किती रुपये ट्रान्सफर केले असे टोटल 900. ओके, पहिल्या 6 महिन्यासाठी. त्यानंतर पुढे काय लिहिलेलं लाईन बघा इथं, तर पुढे याच्यानंतर लाईन अशी लिहिलेली आहे की अँड 200 इच फॉर इच मंथ फॉर रिमेनिंग पिरियड. आता राहिलेला कालावधी कितीचा असणार आहे, 6 महिन्याचा. त्या 6 महिन्यासाठी त्याने किती रुपये ट्रान्सफर केले तिथं, ₹200. ओके, मग हे काय करायचे तुम्हाला आहेत, हे राहिलेले 200 पुढच्या मित्रांनो 6 महिन्यासाठी. ओके, मग हे 6 गुणिले 2 हे किती होणार आहे तुमचे, 1200. बट तुमचे टोटल मग कॅश मधले ड्रॉइंग किती झाले रे हे, हा 12 आणि 9 हे झाले तुमचे 2100, 2100. बरोबर आहे. हे ड्रॉइंग झालेत, हे रुपीज आहेत. मग हे कसे कोणत्या फॉर्म मध्ये आहेत बाळ हे, तर हे तुमचे कुठल्या कॅश फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, कॅश फॉर्म मध्ये. त्याच्यानंतरची लाईन बघा इथे काय लिहिलेले की इथं अँड टूक अवे ₹300 वर्थ ऑफ गुड्स फॉर पर्सनल यूज. आणि ₹300 दुकानातला त्यानं माल घेतला. ठीक आहे, 300चा दुकानातला त्यानं काय घेतलाय, माल घेतलेला आहे. म्हणजे हे ड्रॉइंग कसे झाले तुमचे, इन काइंड. तुम्ही काल विचारला ना क्वेश्चन की इन काइंड कसे असतात, तर ते इन काइंड असे असतात. अकाउंटिंग मध्ये कुठं पण कधी पण गोष्टी क्लिअरली मेन्शन केलेल्या असतात की कशा पद्धतीने झाल्या. अंदाजानं आपल्याला काय करायचं नाहीये. ओके, तर 300 ड्रॉइंग आहे ते पण इन काइंड आहे. मग ह्यामध्येच परत हे लेट्स से हे पहिलं झालं, तर त्यानंतर हे इथं दुसरं असेल, त्यामध्ये आपण लिहिणार आहे इन काइंड. ते किती रुपये ते किती आहेत तुमचे, 300. मग टोटल ड्रॉइंग किती झालं मग, 2100 अधिक 300, म्हणजे हे झालं टोटल ₹2400. एवढं लिहिता, लिहून घ्या, एवढं लिहून घ्या. ओके, तर अशा काही वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये काही ऍडजस्टमेंट जसं जसं आपण पुढे प्रॉब्लेम बघतोय तसं तसं येतात. पण काय आपल्याला घाबरायचं कारण नाही. बेसिक एकदा आपलं पक्क असलं की आपल्याला काही पुढं अडथळा जाणवणार नाही. जाऊया पुढं, झाले सगळ्यांचं. ऍडजस्टमेंट नंबर 1 बघितली, ऍडजस्टमेंट नंबर 2 बघा. ऍडजस्टमेंट नंबर 2 पण तुम्हाला लगेच समजून जाईल. अकाउंटिंग टर्म मध्ये त्याला काय म्हणायचं आहे याचं उत्तर मला हवंय.
ठीक आहे. आदित्य सोल्ड हिज हाऊस होल्ड फर्निचर, घरातलं फर्निचर विकलं. किती त्याला रुपये मिळाले त्यातनं? 5,000. अँड प्रोसीड्स म्हणजे हे पैसे वेर युटिलाइज्ड फॉर बिझनेस, आणि ते पैसे त्यानं बिझनेसमध्ये आणले, त्याला काय म्हणता येईल? ऍडिशनल कॅपिटल. बरोबर आहे. मग घरातलं काही फर्निचर विकलं, पैसे बिझनेसमध्ये आणले, याचा अर्थ ते त्यानं कॅपिटल, व्यावसायिक जो आहे, बिझनेसमन जो आहे, तो बिझनेसमध्ये जे काही पैसे इन्व्हेस्ट मित्रांनो करतोय त्याला आपण म्हणतो ऍडिशनल म्हणजे कॅपिटल. मी पहिल्यांदा 1,00,000 घातले आणि नंतर मला लागल तसे मी पैसे इन्व्हेस्ट करतोय, तर ते ऑल इट इज माय ऍडिशनल कॅपिटल. राईट. सो या प्रॉब्लेम मध्ये ऍडिशनल कॅपिटल तुमचं आहे किती रुपये? 5,000. चलो लास्ट वन ऍडजस्टमेंट काय तुम्हाला समजते? फर्निचरला डिप्रिशिएट करा 10%. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स टू बी मेंटेन 5% ऑन डेटर्स. दोनच ऍडजस्टमेंट आहेत. डेटर्सला आरडीडी आहे आणि बाळ तिथं हे आहे, एवढंच सांगितलेलं तिथं आहे. एकदम साधा सरळ सोपा प्रॉब्लेम आहे. 5 मिनिटाचं काम आहे, पटकन सोडून घेऊया. चलो नाव यामध्ये बघा, इथं तुम्हाला पहिल्यांदा बनवायचं आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. एकच सेकंड फक्त मी ड्रॉ करतो आणि देन स्टार्ट करूया आपण. इकडली साईड बोला, कोणती साईड असते? लेफ्ट साईड. लॅबिलिटीजला मराठीमध्ये काय म्हणतात? बरोबर, कर्ज आणि देणी. येस. उजवी साईड कोणती असते बाळांनो सांगा? असेट्स. ओके. असेट्सला मराठीमध्ये काय म्हणतात? संपत्ती, मालमत्ता आणि येणी. ओके. चलो राईट. मग आता यामध्ये आपण वाचायला सुरुवात करूया. पहिला पॉईंट काय दिलाय सांगा तुम्हाला यामध्ये? इथं बघू बघा. पहिला पॉईंट दिलाय कॅश. किती आहे? सॉरी, कॅश ऍट बँक आहे. बँक बॅलन्स आहे बाळ. बँक बॅलन्स किती आहे सांगा मला? 36 आणि 45. येस, 36 आणि 45. तर असेट आहे, बँक बॅलन्स ही तुमची असेट आहे. लिहा इथं असेटला बँक 36,000 आणि 45,000. 36,000 45,000 बँक बॅलन्स. चलो बँक बॅलन्सच्या नंतर पुढे काय दिलंय बघा तुम्हाला? स्टॉक इन ट्रेड. ठीक आहे, स्टॉक दिलाय. स्टॉक ही पण तुमची काय असते? असेट असते. किती आहे? 30 आणि 35. तर लिहा इथं स्टॉक 30 आणि 35. ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा डेटस 15 आणि 22. डेटस ही काय आहे तुमची सांगा मला? असेट आहे. ओके. तर लिहा इथं असेटला डेटस 15 आणि 22. येस. त्याच्यानंतर पुढे सांगा, त्याच्यानंतर काय आहे? फर्निचर. फर्निचर आहे 9.5 9.5. ओके. फर्निचर ही काय आहे तुमची सांगा मला? असेट आहे. ओके. तर इथं फर्निचर 9.5 9.5. ठीक आहे. चला त्याच्यानंतर पुढे काय आहे? सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स ही तुमची काय आहे? लॅबिलिटी. क्रेडिटर्स ही तुमची लॅबिलिटी आहे. तर क्रेडिटर्स मध्ये लिहा लॅबिलिटी बाजूला क्रेडिटर्स किती आहे बघा? 27,850 ओपनिंग. किती आहे? 35,000. 35,400 आहे क्लोजिंग. ओके. ओपनिंग लिहिलं, क्लोजिंग लिहिलं. झालं इथंपर्यंत सगळ्यांचं? लिहिलंय? गायत्री लिहिले बघा. झालंय ना प्रणाली? नेक्स्ट काय आहे याच्यानंतर बघा? बिल्स पेएबल. ओपनिंग 0, क्लोजिंग 10,000. काय आहे बिल्स पेएबल? बरोबर, बिल्स पेएबल. ओपनिंगला काही नाही, क्लोजिंगला 10,000. चला त्याच्यानंतर पुढे काय आहे? इन्व्हेस्टमेंट. ओपनिंग 0, क्लोजिंग 20,000. इन्व्हेस्टमेंट काय आहे तुमची? असेट आहे. ओके. असेटला इन्व्हेस्टमेंट किती आहे? ओपनिंगला 0 आणि क्लोजिंगला 20 आहे ना बाळा? राईट. क्लोज करूया. झाले सगळं? येस. ओपनिंगची टोटल करूया पहिल्यांदा. 30 आणि 30 60. 60 आणि 6 66 आणि 10 76. 80 81 आणि 9 90. 90,500 माझे येते. बरोबर आहे? ओके. 90,500.
जी टोटल मोठी आहे तिला दोन्ही बाजूला लिहायचं आहे, तर इकडं पण मी लिहितो 90,500. इकडं बघा 40 आणि 30 70 आणि 5 75 आणि 5 नाही 40 आणि 30 70 आणि 10 80. 80 आणि 20 1,00,000 1,02,000 1,00,000 1,11,000 1,21 1,31,500. 1,31,500 येतात का? 1,31,500. इकडं पण 1,31,500. बघा यातनं 27,850 वजा करायचं. मी हे रफली लिहितोय 27,850 वजा करूया. 0 10तनं 5 गेले 5, हे 9 आणि 6 15, इथं 8 आणि 2 10, इथं 3 आणि 6 9, 62,650 इज द ओपनिंग कॅपिटल. चलो क्लोजिंग 35 आणि 10 45,400, 45,400. ओके, चारातनं 5तनं 1 गेला, सॉरी 5तनं 4 गेला 1 राहिला, 5 आणि 6 11, इथं 5 8 13, बरोबर 86 नंबर येते. येस, सो दिस इज आन्सर. ला तुम्ही नाव काय देणार आहे? कॅपिटल. तुम्हाला 2 कॅपिटल मिळाली. ओके, एक कुठलं मिळालं? ओपनिंग. हे कुठलं मिळालं? क्लोजिंग. ओके, एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली माझी, की हे जे आपण बनवते ना याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स असं म्हणतात. हे काम 12वी मध्ये एनपीओ मध्ये पण तुम्हाला परत एकदा करायचं, कॅपिटल शोधण्यासाठी. तो आपण टॉपिक शिकणार नेक्स्ट डिसेंबरमध्ये. तर त्यावेळेला क्वेश्चन विचारला की कॅपिटल कसं फाइंड आउट करायचं, तर तुमचा आन्सर काय पाहिजे की ओपनिंग बॅलन्स शीट त्यासाठी बनवायला पाहिजे. किंवा फर्स्ट इयरला परत सिंगल एंट्रीचा कन्व्हर्जन ऑफ, आता हे सिंगल एंट्री करतोय ना आपण, कुठला टॉपिक शिकतोय आपण? सिंगल एंट्री. आणि डबल एंट्री मध्ये कसं असते? जर्नल, लिजर, मग ट्रायल बॅलन्स, मग फायनल अकाउंट असं असते ना. मग हे एका माणसानं असलं अकाउंट ठेवले इनकम्प्लीट रेकॉर्डवर, आणि त्याला आता शिफ्ट व्हायचं डबल एंट्रीमध्ये. तर कसं शिफ्ट व्हायचं? म्हणजे मी 4 वर्ष बिझनेस करायला आणि सिंगल एंट्रीमध्ये माझा अकाउंट आहे आणि मला परत त्याला डबल एंट्री शिफ्ट करायचं आहे, तर ते करता येतं. तो टॉपिक कधी आपल्याला फर्स्ट इयरला आहे, तर त्यावेळेला सुद्धा परत हे बनवायचं. सो दिस इज नॉट ओनली फॉर 11th, 12वीला पण आहे, फर्स्ट इयरला पण आहे, आणि इव्हन सेकंड इयर थर्ड इयरला सुद्धा वेळ प्रसंगाला ते लागू आपल्याला शक्य. सो इथनं आपण सगळं पुढे घेऊनच जायचंय, इथं काही ठेवून जायचं नाहीये. म्हणून याच्यासाठी म्हणून आत्तापासून म्हणून सांगतो ना मी तुला, आत्तापासून हे पाहिजे, स्टुडंट्स पाहिजे, म्हणजे आपल्याला पुढे हे उपयोगाला येईल. तर हे त्याच्या मागं पण कारण आहे, हे पुढं आपल्याला पाहिजे का. चलो, ओके, 2 आन्सर आपल्याला मिळाली. याच्यानंतर आपण बनवणार आहे आपलं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. ओके, ठीक आहे, तर ते आपण बनवूया. सुरुवात कशापासून होते याची सांगा मला. ओके, याची सुरुवात होते क्लोजिंग कॅपिटल पासून. किती आहे तुमचं क्लोजिंग कॅपिटल? वर आता आन्सर आले बघा, 86,100. ओके, ते मी इथं लिहितो 86,100. ओके, यामध्ये काय करायचंय तुम्हाला? ऍड ड्रॉइंग्स करायचे. आज आपल्याकडे दोन्ही प्रकारमध्ये ड्रॉइंग्स आहेत. पहिल्यांदाच ते कुठले आहेत? इन कॅश आणि इन काइंड. आपण याची वर्किंग नोट केलेली आहे, बरोबर. वर आपण स्टार्टला इन कॅश किती आहेत तुमचे? 2100. आणि इन काइंड किती आहेत? 300. 21 आणि 3 हे बघा इथं लिहिले, हे 2100 आणि हे इनर लास्ट आहे 300. 21 आणि 3 हे टोटल किती झाले तुमचे? 2400. याला ऍड करा, 4 अधिक 1 5, 6 आणि 2 हे 8 आणि हे 8, 88,500 आले, बरोबर आहे. क्लिअर आहे. पुढं याच्यानंतर तुम्हाला यातनं काय वजा करायचं? पहिल्यांदा ऍडिशनल कॅपिटल. ऍडिशनल कॅपिटल आम्ही बघितलं आहे ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये. ओके, किती आहे आमचं ऍडिशनल कॅपिटल? 5,000चं फर्निचर विकलं तर कंसात लिहायचं, कारण त्याला वजा करणार आहे. मायनसच्या अमाऊंट आहे त्याला कंसात लिहायचं. 5,000 वजा करा, तर हे 500 आहे तसे इथले. 8तनं 5 गेले, 3 राहिले. ओके, हे 83,500 आन्सर येणार आहे, बरोबर आहे. चला, यातनं अजून पुढे काय लेस करायचं सांगा मला. ओपनिंग कॅपिटल. तर यामध्ये लेस करा, लेस OPENING, ओपनिंग कॅपिटल.
ओपनिंग कॅपिटल वर आन्सर आहे तुमचं किती आहे 62,650. ओके, तर हे इथं 62,650 ला यातनं वजा करूया. 10तनं 5 गेले, हे 5 राहिले, हे 7, 7 आणि 7 14 आणि 8 15, 8, हे 3 3 गेले, 0 6 आणि 2 8 एवढे येतात का? 20,850 ला याला आन्सरला नाव काय देणार आहे तुम्ही? प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. ओके, यामध्ये काय करायचं आहे? ऍड इन्कम. ओके, 2 ओळी सोडा फक्त, काही गरज नाहीये जास्त. लेस काय करायचे? राईट. ओके, मग आता ह्यामध्ये ऍडजस्टमेंट नंबर 3 बघूया. ओके, पहिली काय सांगितलेली आहे? तर फर्निचर टू बी डिप्रिसिएट बाय 10%. फर्निचरला 10% डिप्रिसिएट करा. फर्निचरची क्लोजिंग व्हॅल्यू बघा किती आहे इथं? 9,500च्या 10%, 950. डिप्रिसिएशन हा खर्च आहे का इन्कम आहे? खर्च आहे. मग इथं इनरला लिहा 950. 1 नंबर डिप्रिसिएशन ऑन फर्निचर. इथं लिहा पायतर कंसात. ज्यांना हवा आहे त्यांनी लिहा, ज्यांना नको आहे त्यांना सोडून द्या. एवढंच आहे ना? 10% आहे ना ते? ओके, चलो. सो डिप्रिसिएशन ऑन फर्निचर झालं 10%, 950. ओके, राईट. त्याच्यानंतर परत मित्रांनो पुढे त्याच्या लिहिले काय? अँड रिझर्व फॉर डाउटफुल डेट दॅट इज आरडीडी 5% ऑन डेटस. ठीक आहे, आरडीडी 5% ऑन डेटस. तर इथल्या नंबर 2 एक्सपेंडिचरच आहे, त्यामध्ये आरडीडी ऑन डेटस पूर्ण लिहा वाक्यात 5%. सो डेटसची क्लोजिंग व्हॅल्यू किती आहे मित्रांनो? बघा वर जाऊन 22,000. ओके, तर इथं लिहितो मी वर्किंग कंसामध्ये समजावं म्हणून. 5% ऑफ 22,000. 22,000च्या 10% किती येतात रे? 2210 न. मग 5 न 2200च्या निम्मे किती येतात? 1100. राईट, टोटल करा. 11 आणि हे 9 म्हणजे 2,050 ना? 2050. राईट, मग वजा करा. 2050 यातनं वजा करा, किती येतं आन्सर बघा इथं? 20,850 मधनं वजा करायचं आहे. 00 हे 8, 18,800 इज द फायनल आन्सर. याला नाव काय लिहायचं? प्रॉफिट आफ्टर ऍडजस्टमेंट विल बी द फायनल आन्सर 18,800. क्लिअर आहे? काही यामध्ये प्रॉब्लेम नसावा. ठीक, झालेला आहे हा प्रॉब्लेम आपला. सिंपल होता एकदम. काही डाऊट वगैरे नाही ना कुणाला? काय असेल तर काय विचारा.